माझे मा एवढा मोठा वाघ तो कसा पाहिला मी माहित आहे का होय कायचे फळ होय एवढे मोठे मोठे मला माहित आहे सांगा बरं। आम्ही पोहोचलो होतो महाराजा बाग मध्ये बघा मस्त सिस्टम आहे। बाया म्हणे हे का होय मी म्हणलं कोंबडी होय कोंबडी। त्याच्या बाद पाहिली मस्त हरण बहुत सारे होते हरिण तिथं। आता पाहना ना जंगलातला वाघ ना हा वाघ लई उपाशी होता। भूक लागली म्हणून बोंबलत होता। मी म्हणलं माया गावावरून तुला काहीच खासाठी नाही आणलं म्हणलं येणार मायाकडे वाघ भेटाले पण तो काही येतच नव्हता। तिथंच खाव करत होता। तिकून इकडं चक्रा मारून राहिला होता। वाट पाहू तरासून गेलो मी। काहीतरी घोडपड सारखं दिसून राहिलं पण येथून तर काही दिसतच नाही मले। राहू घ्या तुम्ही बी नको पहा मग आता। का भालू म्हणते का म्हणते मला नावही नाही माहित बाई त्याचं। एक नाही दोन होते आसवली। बिबट्या मस्त झोपून होता तणानून। हा वाघ मला पाहून पाणी प्यायला लागला। असा हुशार वाघ आहे हा तर। आम्ही नाही मस्त आईस्क्रीम घेतली खासाठी तर मी मस्त होती ना। चिडचिड तर एवढं होत होतं का सांगू तुम्हाला। मग निघालो आम्ही दीक्षाभूमीकडं। दीक्षाभूमी पाहासाठी माझा जीव असा धक करत होता। खरंच सांगतो आम्ही दीक्षाभूमीवर बी पहिली वेळाच आली। मला एवढी खुशी होत होती का तुम्हाला का सांगू। माझा खुशीचा कोणी अंदाजच लावू नाही शकत। माझी बहुत दिवसापासून बहुत इच्छा होती याची पण आज माझी ती इच्छा पुरी झाली। इथे येऊन मी ना स्वर्गच पाहिल्यावानी वाटत होतं मला। लडू का हसू काहीच समजायला नाही येत होतं। खरंच माझ्याकडे शब्द नाही आता सांगासाठी। आजी तुम्हाला स्वाभिमानी जय भीम। चला मग आता आपण अंदर जाऊ। अंदर जायच्या पहिला काकाजीने केलं मी ना जय भीम मस्त। काकाजी मी मस्त जय भीम केले ना एक मस्त गोड स्माइल दिली। आता दसरा जवळ आहे ना इथं मस्त काम सुरू होतं। आमच्या बाया बी मस्त येऊन शांत अशा बसल्या येतं। एकही फॅन न चालतं इतकं थंड वाटत होतं का नाही बाप रे। मग इथं बी येऊन मस्त वंदन केलं। मनाला मस्त शांती भेटली।